चष्मा बाईसांना त्या व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये पाठवून पदार्थ आणले. त्या वाण्याने 16 दामाचा वेश दिला आणि 16 दाम हे दिले. बाईसांनी येऊन स्वामींना सांगितलं. सर्वज्ञ म्हणाले, तुमचा ठाई तयाचे हेतू की काही भूत? तुम्ही प्रेमी आहेत म्हणाले, तुमच्या ठाईच्यानं एवढी क्रिया केली, काय बहुत आहे का म्हणाले, तुम्हाला आश्चर्य व्हायला? काहीच नाही म्हणाले. तुम्हाला पाहून म्हणजे बाईसा किंवा परमार्गाचं साधनवंत खूप श्रेष्ठत्व असतं. म्हणजे तो स्त्रीवर जरी बसलो तरी त्याला प्रेम होतो. कसा पक्ष आहे तो? पक्ष त्याची थोरवी नेणे, जे त्याचं थोरपण म्हणजे तेच त्याला प्रेमाची क्रिया भेटते. तो श्रम निवृत्ती झाली त्याची. तिथे थकून भागून आला कोणी, बसला, अन्न आपलं ग्लासभर पाणी जरी पिलं, ऐन लोकांच्या घरी उपदेशाच्या घरी आल्यावर तो प्रश्नच नाही, त्याला महंत श्रेयाच्या राशी होता. म्हणजे ती श्रद्धा आतून दोघांनाही पाहिजे, येणाऱ्याला पाहिजे, करणाऱ्याला पाहिजे. आता आपण तो विषय संपवलेला आहे. आनंदे दुदुंबी, नाही का? हे सगळे विषय आता व्यावहारिक रूपांतर झाले. आपलं कोणी आलं तर आनंद, असं आपलं व्यावहारिक झालं, ते व्यावहारिक पारड्यात मोजलं आपण. बाईसांचं जाणं आणि बाईसांचं वागणं. सर्वज्ञ म्हणतात, तर काय प्रकार आहे? बंद करा ना. तर हे जे सहाय्य झालं, पदार्थ देणं वगैरे, हे अनुकूळाचे सहाय्य. पदार्थ संपादने परमार्गी हे अनुकूळाचे म्हणजे अनुकूळ देवतेचे, अनुकूळ व्यक्तीकडून. बाहेर जावं घेऊन त्याला. अनुकूळाचे सहाय्य. येऊच नको तो इकडं. हे अनुकूळाचे सहाय्य म्हणजे पदार्थाविषयी अनुकूळ देवता अनुकूळ माणसाकडून अनुकूळ पदार्थ संपाद. कसं? प्रतिकूळ देवता प्रतिकूळ माणसाकडून प्रतिकूळ पदार्थ संपाद उल्लेखात असं दे. आणि आता हे विघ्न नावाचा विषय तर खूप कठीण आहे. त्याला रूपांतर आपण कशात बी दिलं आणि कुठं बी दिलं. पदार्थाचं विघ्न. एक बाबा होते, दुष्काळ पडलेला होता 72चा, आताची गोष्ट. त्यांनी देवाला स्मरण विडा ठेवला, स्मरण केलं. म्हणाले, आता एवढा मार्ग सांभाळणार कसा? मग घोड्यावर एक माणूस आला, त्यांनी चातुर्मास दिली. त्या गावात कोणी उपदेश पण नव्हतं. ते वाडा बिडा दिला, सगळी व्यवस्था, पाणी बिणी सगळं. मग तो घोड्यावर बसून यजमान पोथीच्या टायमाला यायचे, निघून जायचे. मग शेवटच्या दिवशी बाबा आशीर्वाद द्यावा, शाल श्रीफळ द्यावा म्हणून बाबांनी त्या झाले त्या पाटलाला बोलवून गावात गेलं. म्हणे, पाटील कोण आहे? पाटील बिटील नाही म्हणाले. हा,
4 महिने तर आम्हाला टिळक पाटील आले घोड्यावर. म्हणे बाबा मीच आहे, दंड. म्हणजे तुमचं घर कुठं आहे? म्हणाले गावात. घर होय, दाखवतो माझे. चला आता तुमची मात्रा वगैरे झाली, पाटलाला आशीर्वाद दिला आणि मग चला माझ्यासोबत. पाटलाचं घोडं पुढं म्हणजे शेतात घर आहे माझं. ते गेले. तो पाटील पिंपळाच्या झाडात अदृश्य झाला. तिथं कोण होता? मुंजा. काहीतरी हे अनुकुळाचे साहेब. आत्ताची गोष्ट आहे, तर 72च्या दुष्काळातली. हजारे ते बी वेरूळला राहिले होते. हजारे वाले राजमानव वेरूळला राहिले होते तिथं. तो तिथं वेरूळचा तो मुंजा यायचा आहे ना. आपण त्या परिवार असलं पाहिजे आणि ते तसा मार्ग असावा आणि तसा ते अदृष्ट परवासना असणं. तेव्हा तसं भलं मोठं साहे देव करतात. तर हे अनुकुळाचे साहे असे. पण निमित्त विधीमध्ये आणि परमार्गाला साहे कोण करतं? पदार्थ देण्याचा. आता चिंतनाचे की सगळे विषय श्रद्धा भावना दुखल्या जातील, सांगता येत नाही. किती सहाय्य असतो. 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या पंक्ती बुक करायच्या म्हणजे सर्वांनी ठरवलं आहे की नाही, मरायचं नाही म्हणून. असं येऊ शकतं ना. तुम्ही 1000 लोकांचं दंडोबत घेतला 3 वर्षापूर्वीच, कसं अनादृष्टाला तर उद्या मारायचे, तुम्हाला घेऊन जायचे, अडचण पडेल ना संकल्पाची त्या यजमानाच्या. असो. तर हा चिंतनाचा खूप कठीण विषय आहे. कुठं सहाय्य होतं, कुणाला होतं आणि केव्हा होतं. मार्गी प्रवर्तल्या पुरुषानुकुळा प्रतिकुळा उदासा देवता होती. ते कोणचं प्रवर्तन आहे? तो पुरुष कोण? अशा अनेक विषयाचं चिंतन कोणी कुठेही लावायला लागलेलं आहे आता, आणि काय बी करायला लागले. प्रत्येकाला वाटतं मी मार्गीच प्रवर्तला आहे की नाही. मार्गी प्रवर्तलाय तो. असं कठीण आहे शब्द नाही का. शब्द ब्रह्म भाषा स्वामींची इतकी कठीण आहे, त्याचा हेतू समजायला बराच काळ लागतो. कुणाला अनुकूळ प्रतिकूळ देवता होता. ते एक आहे. तो टाकला शीजपुरे, ते एक आहे. पुरुष प्रयत्नी दैवाचे साहे, ते एक आहे. जे तुला प्रयत्न ते तुला साहे, बहुत प्रयत्न अल्प साहे. हे सगळे असे गोंधळ आहे. आणि एकाला मागताही न मिळे त्याला ते खरं साह्य. ज्याला मागताही अत्यंत कळमेचा आहे, तो मागताही न मिळेल तो मार्ग अत्यंत कणवेचा की तिथं पंगतच नाही, पदार्थच नाही. हीन कणवेला पदार्थ द्यावा लागतात, अतिउत्तम कणवेला पदार्थ संपादक नाहीत परमेश्वर. त्यांना मागितलं तरी मिळत नाही, तेव्हा मला मार्गाला पंगत द्यावं एखादी. नाही. आणि तिकडे नंबर लागत नाही तर तिथं जोर. हा मार्ग नाही का? छोटापूर मार्गच आहे ना. असं आता हे सगळं कसं श्रद्धाभेद होतो, भावभेद होतो, सांगता येत नाही. साहे नेमकं कुणाचं झालं? अदृष्टाचं झालं का दृष्टाचं झालं? का विघ्नरूप साहे झालं? विघ्नासाठी केलं. आला वडा, आले भजे, आली आईस्क्रीम. भावनिक विषय असतो. भावनिक विषयाला हात घालता येत नाही, हे नाही.
म्हणून ते सांगतात पदार्थी साह्य अनुकूळाचे. दुसरा विषय सांगतात स्थाने आणि प्रसादी मायेचे साह्य. स्थानी स्थानाला चालला, स्थानाहून निघाला, स्थानाहून चालला, पण त्या लेवलमध्ये प्रसाद वंदन करायला चालला, प्रसाद वंदन करून प्रसाद सेवा करत आला तर मायेचे साह्य. तो प्रसाद भेटवणे, ते स्थान भेटवणे, हा पण ठिकाणावर पाहिजे बुवा. ह्याचा तुम्ही तीर्थयात्रा काढल्यानं पैसे घेऊन तुम्ही निघाले, तिथं मायेचं साह्य नाही. तुम्ही बघा तुमचं. आणि ते तुम्ही स्थानिक प्रसादी चालले, तुम्ही चालले द्वारका, मथुरा, वृंदावन, बद्रिकाश्रम, तिथं मायाचं नाही, सायच नाही. तर विषय काय तिथे? उलट मला विघ्न तुमचं आहे ती वेदबोध जाईल, आहे की नाही, अनुसरण जाईल. ईश्वराज्ञा अतिक्रमली ना तुम्ही, अतिक्रमली ना. महाराष्ट्रीय असं पहिली आज्ञा इथं भंग गेलं तुमचं. ते गेलं म्हणजे काय जातं, ते तसंच राहतं. नामस्मरण तसंच राहतं तुमचं, पण ते कनेक्टिव्हिटी संपते देवाशी. मोबाईलमध्ये जे नावं टाकलेली असतात तसेच राहतात ना, तर कनेक्टिव्हिटी संपते. तो अनव्हॅलिड होऊन जातो बुवा. अनव्हॅलिड. तशी गमत आहे ना. कपडे अंगावर तसेच राहतात. 5 स्थळ तसेच, ते कुठं जाणार आहेत? गोखलेले असतात ना, ते कुठं जात नसतात. बोधाच्या द्यायचं होतं, बोधांनी पण संबंध दुसरंच द्यावं लागलं स्वामींना, चैतन्य. स्तनस्थानी प्रसादी मायेची. मग आता ही कोणची माया? स्थानापतीची माया का ओळखणी माया? सांगा पाहू, कोण्या मायाचं? प्रसादी, प्रसादासाठी पण माया शक्ती. बोला, पटपट बोला. ओळखणी माय. स्थानापती नाही का? स्थानापतीशी सहाय्य करत नाही का? करते. असं मग त्या स्थानापतीचं सहाय्य कोणतं आणि ओळखण्याचं सहाय्य कोणतं, ह्या ज्ञानाचे विषय असतात. आणि स्थानाला चालण्याचं ईश्वराचं सहाय्य ते वेगळ्या पुरुषाला असतं. ते जाणं पण तो तसाच असतो, जाणारा पण तसा असतो, त्यातली भेटणारी कृपा पण तशी. जेव्हा तो कृपेला भेटायला चाललाय तेव्हा ओळखणे. असं त्याचं सूक्ष्म, अतिसूक्ष्म वर्णन आहे. ते सांगत बसलं तर 4 तास पुरायचे नाही, आणि गरज नाही. या स्पर्धेच्या जगामध्ये कुठलीच गरज भासलेली नाही. मोबाईलचं A1 आला आता, स्थानी प्रसादी मोबाईलचे साहेब. बटन दाबले, स्थानाला जात, मार्ग दाखवतं ते, ड्रिंग ड्रिंग चाले, डावीकडं, ते सगळं सांगतो मोबाईलला. आपण मोठ्या चांगल्या युगामध्ये आणि इतक्या वाईट दोन्ही कक्षेत आहे तुम्ही. आणखीन 5 वर्षात A1 जाईल, VM येईल. असे वेगवेगळं संशोधन चालू आहे जगामध्ये. मला त्यातलं माहीत नाही आणखीन काय काय चालू आहे. ॲलन मास्क नावाचा यानं काढलं आहे ते. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे तो. 24 तास काम करतो. त्याच्या वाढदिवसाला साजरा केला मागे, त्यानं काही केक कापला नाही, 24 तास काम करून दाखवलं होतं. त्याने आणलेलं आहे हे सगळं जगात. लेटेस्ट काय आणतो तो. पैसे त्याला आपोआपच भेटतात. आपण नेट वापरतो ना. तो मग तुम्ही 10 वर्षात मला जे साध्य करायचे तो म्हणतो मी येतो 1 वर्षात करेन. ती संकल्पना आहे.
मग तुमचा पुनर्जन्म मशीन लावली इथं की तुमचा पुनर्जन्म तो दाखवेल तुम्हाला. तुम्ही कोण होते मागच्या जन्मात, कुत्रं डुक्कर, तुम्हाला ते समोर दिसेल. तुमच्या मोबाईललाच कनेक्टिव्हिटी होईल ते. हां, असं अस्ताणी प्रसादी मायेची. त्यात सगळं न विश्लेषण करता येण्यासारखं आहे. ह्याच्यावर हा विषय असा मस्त फटंग ह्याच्यावर पोथी झाली पाहिजे महिन्याची. कोणाला कोणतंच आहे असं. उचित विधी ईश्वरीचे आहे. आता उचित विधी म्हणजे आणि विधी कोणता अनुचित पण असतो का? विधी व्यतिरिक्त अनुचित. उचित विधी म्हणतात ते. म्हणजे काय म्हणायचं? उचित विधी, उचित अभ्यागत, परमार्गी ही मान्यता आहे. अरे म्हणाले माझ्या क्रियेला उचित अभ्यागत आले. बरं, उचित त्याचा उलटा अर्थ होतो अनुचित. उचित विधीच्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला उचित विधी प्राप्त करून द्यायचा आहे स्वामींना आणि तुम्ही त्याच्या लायक आहेत, लायक हूं मैं, लायक म्हणजे योग्यता. म्हणजे तुमची जी योग्यता वाढत वाढत, ती योग्यता कशाने वाढते? भाव, श्रद्धा, विधी, उत्साह, उत्कंठा. आणि हे जायबावीसाचे नसले पाहिजेत हे आचरताना. पथ्य आहे ते. खूप मोठी आयन मस्कने टेल्सा गाडी काढली. ती गाडी काढताना त्याला खेळ्याचे टायर, टायरला खेळा टोचला तर पंक्चरच होत नाही. त्याच्याहून गेली तरी काय होत नाही. इलेक्ट्रॉनिक गाडी त्यांनी काढली, टेस्ला नावाची, 1.5 कोटीची गाडी आहे. असं वेगवेगळं शोधत राहतो तो माणूस. ते का सांगितलं? तिथे कोणी सहाय्य केले तिथं आता संसारात पण अशा देवता विग्रह निर्माण करतात साधनं. आणि इकडे पण. आणि हा विषय ज्ञानाचा आहे. ज्ञान जेवढं तुम्ही उत्कंठेने आर्ततेने ऐकचाल तेवढं तुम्हाला त्या ज्ञानामध्ये वेगवेगळे प्रकाश, वेगवेगळे वलय दिसतील वचनामध्ये. मग विधीमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे प्रकाश किरण दिसतील की हा उचित विधी मला प्राप्त झाला, ह्या इथं देवाचं सहाय्य मला इथं उचित झालंय. मला विधी सगळेच उचित असतात, पण उचित विधीचा ठाई हे नेमकं काय? ह्या अभ्यासाचा आणि तुमच्या चातुष्ट्याचा विषय. ब्रेन, तुमची उत्कंठा आणि तुम्हाला प्रार्थना, तुमचा प्रयत्न, तुमचा भाव, तुमची श्रद्धा आणि हे जायबावीसाचे नसले पाहिजे तुमच्या अंतःकरणात. तेव्हा तो विचित विधी प्राप्त करून देतात परमेश्वर. जाणवतात अरे तुला विचित विधी प्राप्त होणार आहे उद्या. किंवा त्यानं जर प्रार्थना केली की तेव्हा मला सदैव उचिताचा योग येऊ द्या. पण प्रार्थना काय केली? उठल्या उठल्या साधूची प्रार्थना उठल्या उठल्या काय पाहिजे? प्रार्थनाच माहीत नाही आणखी. असेल तर सांगा. आपली प्रार्थना कशी असावी? ग्रस्तांची उपदेशाची वेगळी, वासनिकाची वेगळी. आपली प्रार्थना काय असावी? प्रार्थनेतला एक अंश आहे की जी मज उचित विधीचे टेळे पुरवावेजी, ही आग्रहाची प्रार्थना असते साधनवंताची. दिवसभरातला जो उचित काळ आहे माझा, तो उचित विधीनेच संपन्न व्हा. कारण आजचा दिवस गेला म्हणजे गेला. हा पुन्हा आणता येत नाही, देवाला बी आणता येत नाही. स्वामी आणू शकतील का आजचा क्षण? आत्ताचा गेल्यावर नाही. 5:30ला 6 झाले, 6चे 7 झाले,
संपला तो. म्हणून त्याला म्हणायचं उचित काळी उचित विधी चे टेळे मज गोसावी पूर्वावेजी. मज उचित प्रसाद सेवा घडवून योग्य करावे 2 असे टप्पेचा अनुसरल्याचे असतात हा प्रार्थना. आणि कशी असते, तुम्ही केली का कधी प्रार्थना अनुसरल्यावर? सांगता येत नाही मला या गोष्टी काय, कारण ती लिखित नाही ना. ही म्हणजे अनुसरल्याची प्रार्थना असते, ही म्हणजे वासनिकाची प्रार्थना. मग ते सोबतीचं बोलणं वाटेल तुम्हाला, ऐकणाऱ्याला असं वाटेल की काय काय बगल पुराण चालावं या पोथीमध्ये, अशी कुठं प्रार्थना असते काय? तुम्ही अल्प सोच आहे तुमची. हे 5 स्थळातून तुम्हाला निवडायचं की माझी प्रार्थना कशी असेल. असं उच्च लेवलला तुमची उच्च प्रार्थना असते. तुम्ही हिन लेवलचे आहे, तुम्हाला उच्च प्रार्थना आवडेल का? नाही आवडेल. तुम्ही काय मागणार देवा? देवा मला पंगत पाठव रे बाबा. बर, ते काय, ती गोष्ट साधी आहे ना. असं आहे ते. उचित विधीची उचित प्रार्थना. म्हणून ते सांगतात उचित विधी ईश्वरीचे सहाय्य असतं. मग तुम्हाला कोणतं सहाय्य पाहिजे आज आत्ता ठरवून घ्यायचं. तर कैसे करती परमेश्वर ना स्तुळी चातुष्ट ये. स्तुळी चातुष्ट येतं स्थूळ प्रपंच संपादण्यासाठी त्या व्यक्तीला. तसं चातुष्ट स्फूर्त, तो बरोबर डोक्यावर टोपलं घेऊन भाकरी भाजी घेऊन येतो. अशा अनेक अनेक कला असतात स्वामींकडून आहे ना ते. स्तुळी चातुष्ट ये. असे हजारो प्रकार आहेत त्याचा. तुमच्या आयतेपणानं जाणून घ्या स्थूळामध्ये चातुष्ट कसं कसं येतं. आणि तो प्रपंच आणि स्थूळ पदार्थ असा खूप कठीण विषय हा, सांगता येणार नाही, समजणार पण नाही. सकळ देवतांचे असे. बाईसांना तर खूप आनंद वाटला. स्वामी म्हणाले काय घेऊन बसली ग बाई? म्हणाले तू माझी राजा, तू काय एवढ्या एवढ्यासाठी 16 दामन 16 दामाचा किराणा काय घेऊन बसली ग? म्हणाले ते संसरे चेष्टविती ईश्वर सामर्थ्ये व्यापारी. सकळही प्रकृती ते चेष्टविता परमात्मा. इंद्रिय मनाते चेष्टविता आत्मा, सकळी प्रकृती ते चेष्टविता परमात्मा. या वचनाचा काय अर्थ? परमात्मा म्हणजे कोण? ईश्वर. असा वचनार्थ आहे का? नाही, चुकीचा अर्थ आहे. म्हणून स्वामींनी मुद्दाम सांगितले की हे वचन हा वचनार्थ जाऊन दिले. इथे परमात्मा शब्द मायेला आहे. प्रकृती ते चेष्टविती परमात्मा म्हणजे महामाया. म्हणजे तुम्ही ज्ञानात बसा किंवा मग कुठंतरी बसावं लागेल. जीवनाचा प्रवास तुम्ही आता मोठ्या झालात, ते कंठस्थ पाहिजे. म्हणून ते सांगतात संसारे चेष्टविती ईश्वर सामर्थ्य व्यापारे. अनेक ठिकाणी स्थूळ प्रपंच किंवा संसारात जो कार्यक्रम चाललाय, गोंधळातला गोंधळ, तो मायेचा चालतो. मायेच्या अधीन मग सगळ्या देवता. धडाधड मारामाऱ्या काय, दारू प्यायच्या काय, भांडणं काय, सगळा जो कार्यक्रम आहे ना, पैशासाठी काय, ते काय
कशासाठी चालू आहे? स्थूळासाठी चालतंय ना सगळं. भाजीत मीठच कमी टाकलं, दिला टोला असं वगैरे 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 वगैरे. काम, क्रोध कुठे कुणा आधारे निर्माण होतात? हे सगळं गोंधळ त्यासाठीच आहे. वासना, इच्छा, इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम. कसा श्लोक आहे ते? इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती. संघात चेतना धृती आहे ती. पुढं एकक्षित्रम समासेन सविकारम उदाहृतम. इथे वृत्ती आणि धृती आहे तिकडे. धृती आहे ना शब्द तिथे. हा, वृत्ती आधीन न व्हावी, धृती आधीन न व्हावी. ही धृती तुमच्या इथं चालू आहे ती. स्वामींचे असे बारीक रेड मार्क आहेत ते. हॉट ईमेल आहे त्या वचनामध्ये स्वामींचा. इच्छा देश सुखम दुःखम संघात चेतना धृती. संघात आहे बाबू म्हणाले तुझ्या शरीरात. इच्छा द्वेषांचा हा संघात आहे. तो तुझ्या पूर्व प्रार्थनाने येईल. किंवा आता तुझा संघ कसा आहे? तुझी इंद्रियांची अधिष्ठानं कशी आहेत? खरामखोर ते इंद्रिय मोठे त्रास देतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार चातुष्ट मोठे त्रास देतो. सुख घेऊ देत नाही. सुखाला पर्याय दुःख आहे की नाही? आनंदाला पर्याय काय शब्द? आनंदाला पर्याय नाही. आनंद तो सच्चिदान. आपण आनंद रूप परमेश्वराची भक्ती करतो. म्हणून बोधाने पाचथळ काय आहे? बोध आहे. बोधाने तुम्हाला आनंदात स्थिर व्हावं लागेल. बोध कुठं आहे? लीळा चरित्रात आहे. लीळा कुठं आहे? आठवण्यात आहे, अनुभवात आहे. अनुभव कशानं करायचा अनुभव? तो आनंदात जायचा असतो तो. म्हणून आनंद तो म्हणजे याचा ज्ञानी. आनंद तो वासनिक अनुसरला तोच आनंद आहे. काय म्हणाले? आनंद तो दैवराटीचा प्रत्येक व्यक्ती आनंद तो आहे. इथेच आनंद नाही तर तिथे कुठे जाणार मेल्यावर बोंबलायला? तसं काही नसतं आनंद. इथे आनंदात राहा, मेल्यावर आनंद आहे. इथे तुम्ही दुःखात आहेत, मेल्यावर दुःखरूप येऊन येत जाचाल तुम्ही. साधू असा फकीर असा कोणी आला तर माप नाही. तत्वाला कुठेही ऑप्शन नसतो. मग ते सांगतात की चेष्टविती ईश्वर सामर्थ्याशयी. तर हे ज्ञानिया भक्ता कैसे नातेथ ही तिहीचे. ज्ञानिया भक्ताला सहाय्य कोणाच? वासनिकाचं कळालं म्हणाले, वेदवंताचं कळालं, ग्रस्तातलं समजलं. इकडं म्हणाले ज्ञानिया भक्ताला कसं म्हणाले? ते पण तिघाचाच प्रकार आहे. का? उद्धरण मार्ग एकची असे. पण आहे हो म्हणाले उद्धरणाचा मार्ग. पण म्हणाले अनुसरल्या त्रिविधता झाली की. अनुसरल्या त्रिविधता. आता हा विषय फारच कठीण सांगतात. हे त्या लेवलवरून बोलतायत की ते त्या लेवलला पोचलेले आहेत. आपल्या कर्माची त्रिविधता झाली का नाही झाली हे प्रत्येकाला कळत असतं. अनुसरल्यावर कर्माची त्रिविधता. म्हणून ते सांगतात त्रिविधता झालेली आहे किंवा म्हणाले त्याला. त्याला कशाला म्हणाले? देवतान ओळखणे हे काय कुटाणा लावलाय म्हणाले. त्रिविधता झाली की त्याची तो देवता झालाय ना. अनुसरला पाहिजे फक्त तो. आता अनुसरण एवढं डोक्यात झालं की कोणी बी अनुसरा म्हणतंय, कोणी बी अनुसरतंय. ते अनुसरण नाही आहे. ते असं फसकं एवढं सोपं आहे का ते? अर्ध्या रात्रीत जीवन बदलतं का ते? लगेच इकडलं आणले ते कपडे काढले आणि रात्रीतून हे घातले आणि मग होईल काय तुमची त्रिविधता? होगी आपलं काहीतरी घ्या अनुसरा. अरे त्याला तयार करा ना तुम्ही तसं. त्याला ते घालायचे कपडे तो नाही तेवढी परमार्गाच्या चेष्टेला कारण ठरतो तो, आहे की नाही?
कपडे स्वस्त द्यायचेच ना, कधीच देऊ नये कपडे. परीक्षा पाहावी 3 वर्ष, 6 वर्षे, 12 वर्ष, मग त्याला वेश द्यावा. आता वेश फुकट भेटतो, रात्री आला की सकाळी वेश, आहे की नाही? एवढं स्वस्त झालं का अनुसरण स्वामींची, आणि त्या अनुसरणाच्या यादीत मोडतात काय? मोडता येत नाही. म्हणून त्यांची त्रिविधता नाही, होत नसते. हा भ्रम आहे तुमचा. म्हणाले ते सांगतात का ते त्रिविधता ती कोणची म्हणाले, या ब्रह्मांडस्था, हे ब्रह्मांडस्थी झाली ना म्हणाले, कर्माची तर झाली, ब्रह्मांडस्थी पण झाली. बरं जाऊ द्या म्हणाले, तुम्हाला आता हे कळणार नाही. तर सन्निधानी ओळखणीय, सन्निधानात कोण आहे, सहाय्य करायला पाहिजे सांना तिथे, तसं व्यापक विचार करतात ते. म्हणाले ओळखणी, स्वामींची ओळखणे, स्वामींनी सांगितलंय जा. कसं वरदान दिलंय, जा. सांगा कालच्या वेळा बायसना जाताना स्वामी काय म्हणाले, म्हणून कमीत कमी झाल्यावर आवर्तन करावं, चिंतन मतमथन करावं, पोथी वाचून त्याच्यावर काय सांगितलंय ते सुद्धा चिंतन करावं लागतं. म्हणून ते सांगतात सन्निधानी ओळखणी असते सन्निधानी सगळ्या क्रियेला. मग ते पदार्थ असो, पाणी असो, तुम्ही झोपले, हाताला मुंग्या लागल्यात तरी ती मुंग्या काढायला परमेश्वर निधानी ओळखणी. आणि ह्या ओळखण्या किती आहेत, जेवढ्या ब्रह्मांड असतात तेवढ्या ओळखण्या. आणि मायेची ची ओळखणी आणि मार्गाभिमानी वेगळी आहे ना. आणि तुम्ही कशाला तोंड बारीक करून बसताय, माझं कोण आणि मला कोण बघल, माझं काय हाय, तुम्ही त्या मस्तीत राहा. हे सगळ्या सेवेला आहेत ना ओळखण्या, 81 कोटी 1,15,00,000. म्हणून ते सांगतात सन्निधानी ओळखणीय सहाय्य करते. वेदवंता बोधवंता अज्ञाना ओळखणी माया. हा एक टप्पा घेतला आहे. कुणाकुणाला ओळखणी माया सहाय्य करते, वेदवंत बोधवंत नाही, ते इकडं नाही, ती मागाच गेली की. अज्ञानाला ओळखणे माया. हे विशेष एवढे गंभीर आहेत की त्याच्यावरती महिना चर्चा झाली पाहिजे. हा काय म्हणायचंय, का असं म्हणतायत हे इथे, तिथे तिकडं असं का म्हणतायत, इथे असं का म्हणतायत, वेदवंताला ओळखण्याचं का सहाय्य आहे, म्हणजे वेद कशातून आहे, त्याला बोधवंत आहे, तो वासनिक आहे, त्याला ओळखण्याचं सहाय्य आहे, आणि तो केवळ अज्ञानी आहे. पहा बरं, हे सोपं नाही आहे, ते सांगता पण येत नाही, सोपं पण नाही ते. का ज्ञानमार्गीचे अभिमानी, का म्हणाले असं सहाय्य आहे, ज्ञानमार्गीचे अभिमानी, हा ज्ञानमार्ग आहे. त्या मार्गाच्या अभिमानी कोण आहेत, कोण आहे, अज्ञानाला इकडं आणायचंय, ओळखणीचा नाही. का निरोप देऊन गेले जाताना स्वामींनी सांगितलंय त्या ओळखणीला, हा रक्ष रक्ष म्हणाले, काय कर म्हणाले, मी चाललाय आता, मला नको त्रास देऊ आता. हा आपलेपणाचा भाव स्वामींनी त्या ओळखणे मार्गाभिमानीला सांगून टाकलाय, तू कर म्हणाले. बरं, सच्चिदानंद सत्शब्दे ब्रह्म बोलीची, चित शब्दे माया बोलीची, माया, आनंद शक्ती ईश्वर. ही माया आपण अंत घातली. स्वामींनी इथे जाताना आदेश देऊन गेले. भगवरबाई म्हणाले ज्ञानमार्गीचे अभिमानी, का मायापुरी धर्मे अभिमान. बरं, आता विषय मिटू.
ते डोक्याच्या पलीकडे जाईल आणि ह्या एकाच ह्याच्यावरती महिनाभर टीका झाली पाहिजे. तैसाची दैवपैकीचा असतो, मायापुराचा धर्मी अभिमान असतो. हे काय म्हणायचं ह्यांना हे सांगायला मला तासन तास लागतील, वर्षे पुरायचं नाही. म्हणून हे लीळा केवळाची. मेहकरला जी लीळा केली, बाणेश्वराच्या मंदिरात बसून बाईसांना पाठवून आणि त्यांनीच पाठवलं स्वामींनी, त्यांना स्वामी निरूपण करत. ही केवळ स्वरूपाची लीळा आपल्यासाठी आदर्शरूप अनुकरणीय आहे. त्या वाण्याला म्हणाले भजनाचे फळ होईल. कसलं? कोराय म्हणाले तर त्याला अधिकार होईल प्रेमाचा, भजनाचा. असो. दंड